संदेश देणारे कथाकार गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन करते. आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाई, आम्हाला स्त्रियांना शिक्षणाचे महत्त्व देणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आमच्या त्यागमूर्ती माता रमाई आणि आम्हाला माणसात माणूस म्हणून जगायचा ज्यांनी अधिकार दिला असे आमचे, माझे, तुमचे, माझ्या वडिलांचे आणि माझ्या मुलांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करते. सरांनी आणि आता अगोदरच्या सगळ्या व्यासपीठावर असलेल्या नेत्यांनी म्हणा किंवा भाषण देणाऱ्या प्रत्येकाने आज या गोष्टीचा खुलासा केला आहे की 341 म्हणजे काय. मी लॉयर बॅकग्राऊंड मधून असल्या कारणाने तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते की अनुसूचित जाती म्हणजे आपला एक कॅडर असतो. आपण एका परिभाषेत येतो. आपण अनुसूचित जाती म्हणजे एक लिस्ट असते, त्याला म्हणतात शेड्यूल कास्ट. शेड्यूल म्हणजे काय? एक उपवर्ग आहे, त्याच्यात आरक्षण आहे नाही आहे हा विषय नंतर, पण पहिले त्यांची कॅटेगरी बनवली गेली आहे आणि त्या कॅटेगरी बनवण्याचा उद्देश बाबासाहेबांचा त्यावेळेस काय होता? त्यावेळेस जर उद्देश असता की हे इकॉनॉमिकली बॅकग्राऊंड आहे यांचा म्हणजे बॅकवर्ड आहे म्हणून यांची ही यादी बनवा. त्यावेळेस पंजाबराव आपले कृषी विद्यालय होते पंजाबराव देशमुख, त्यांनी ओबीसीसाठी जेव्हा त्यांचं आरक्षण करायचं होतं तेव्हा ते बाबासाहेबांकडे गेले होते आणि त्यांना विचारलं होतं की ओबीसींना आरक्षणाची गरज आहे का. आणि जो विषय त्यांनी मांडला होता त्यावेळेस बाबासाहेबांनी ओबीसींची माहिती त्यांना दिली आणि ती माहिती तशीच माहिती बाबासाहेबांना आपल्या वर्गाबद्दल होती. म्हणजे आपण किती जागृत होतो हे बाबासाहेबांनी दाखवून दिलं. कदाचित आमच्या बाबासाहेबांमुळे आम्ही इथे आहोत आणि आज आम्ही एवढं बोलू शकतो. कराळे मास्तर जेव्हा बोलतात की वी द पीपल ऑफ इंडिया, आणि ते केवळ एवढं होते की बाबासाहेबांनी सुरुवातच आमच्या संविधानाची वी द पीपल ऑफ इंडिया पासून केली. आम्हाला वर्गीकरण केल्याचा उद्देश हा होता की हिंदूंनी जो 4 वर्ण केलेले होते त्या वर्णात आम्ही सगळ्यात खालच्या पायथ्यावर होतो. खालच्या पायथ्यावर असलेल्या लोकांना काय होतं त्यांच्याजवळ? तुमच्या सावलीचा अस्पृश्यता, अस्पृश्य सांगितलं ना, अस्पृश्य तर सोडा, सावली पडून होते ते. सावली जेव्हा पडून होते ते त्यामुळे ह्या सगळ्या डिस्क्रिमिनेशन ज्याला म्हणतो, जातीच्या अंतर्गत जातीभेद झाली. ही जातीभेद तुम्ही केली म्हणून रिझर्वेशन आलं. जर तुम्ही जातीभेद केले नसते, 4 वर्ण पाडले नसते तर तुम्हाला ही जी एलर्जी होते ना रिझर्वेशनची ती कधीच झाली नसती. तुम्ही स्वतःहून म्हटलं असतं की रिझर्वेशन पाहिजे नाही, आम्ही म्हटलं असतं रिझर्वेशन पाहिजे नाही. आम्ही 5000 वर्षापासून कितपत पडलंय. आम्हाला जेव्हा संविधान लागू झालं तेव्हा आम्हाला रिझर्वेशन मिळालं. ते आता तुम्हाला बोलत आहे. त्यामुळे आता मी तुम्हाला 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगेन, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. होमोजिनियस म्हणजे त्याचं तुम्ही पहा ना, अगदी वर्डच बघा. होम म्हणजे होम, घर. होमोजिनियस म्हणजे आपण एक संलग्न आहोत, एकत्र आहोत. आणि हेट्रोजिनियस म्हणजे विविध आहोत. आणि याचा जो न्यायनिवाडा आला आहे सब क्लासिफिकेशनचा, तो ते सांगते की ही होमोजिनियस नाही आहे. अरे सगळ्यांना शिंपी म्हण, चांभार म्हण, चांभाराला ते बोलवत होते का आपल्या घरी जेवायला? ते नव्हते बोलवत. आम्हाला बोलवत होते का? आमच्याकडे जेव्हा आमचे पूर्वज जायचे तर तुटलेल्या बशीवर आम्हाला चहा द्यायचे. आम्ही पूर्ण शेतात काम करायचो तेव्हा उरलेलं जे अन्नधान्य होतं ते द्यायचं. सिकल सेल कुठून आलं? सिकल सेल इथूनच आलं की आम्ही ढोरांचे मांस खात नव्हतो. ढोरांचे मांस तर ते लोक खायचे, पण आमची जी पूर्वज होते त्यांना जेवण मिळायचं नाही. छोट्याशा अन्नात त्या जे तांदळाचं पाणी निघायचं तिथून आम्हाला पाणी यायचं आणि त्याच्यामुळे ते WC वाढायच्या आणि त्याच्यामुळे आम्हाला
हे सिकल सेल सारख्या बिमाऱ्या झाल्या त्या केवळ महासमाजात नाही आहे. जेव्हा अशा रोग किंवा अशा सिकल सेलच्या बिमाऱ्या आहेत त्या जेव्हा एका जातीमध्ये नसतात, त्या सगळ्या अशा जातीमध्ये असतात, तेव्हा आम्ही होमोजिनस नाही आहोत. आम्ही होमोजिनस आहोत, आम्ही हेटरोजिनस नाही आहोत. आमच्या तुम्ही जे तुकडे करताय तो देणारा न्यायनिवाडा देणारे लोक कोण आहेत? ते 7 लोकांमधून एक फक्त आहे. आणि जर असं असतं की 7 मधून एक ब्राह्मण राहिला असता आणि सगळे आपले राहिले असते, तर नक्कीच आपल्या लोकांनी हा विचार केला असता की आमच्या लोकांमध्ये आम्ही असं उपवर्गीकरण करू का? नाही. आज ती कोलिजनच्या गोष्टी खरंच आहेत. आम्ही आमच्या कोणाला न्यायपद मिळतं? कोण जातं बरं हायकोर्टापर्यंत? इव्हन डिस्ट्रिक्ट कोर्टापर्यंत जायला सुद्धा त्रास जातो. जीएमएमसी हे जे आमचे जीएमएमसी आता काही वर्षापूर्वी झालेत ना, ते सुद्धा आपल्या तल्लख बुद्धिमुळे झाले आहेत. मध्ये यांचे सेव्ह मेरिट आलं होतं. यांचं सेव्ह मेरिट काय होतं? आरक्षणाच्या अगेन्स्टमध्ये. पण ते असे म्हणाले काय अगेन्स्ट आरक्षण नाही म्हटलं, सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन, सेव्ह मेरिट. अनुप मरार म्हणून व्यक्ती आहे, त्यांनी काढलेली ही गोष्ट आहे. आणि त्यांनी म्हटलं सेव्ह मेरिट. अहो जर सेव्ह मेरिट असतं ना तर तुम्ही पुजाराच्या जागेवर आम्हाला बसवलं असतं आणि मग तुम्ही म्हटलं असतं सेव्ह मेरिट आम्हाला चाललं असतं. मग असे उपवर्गीकरण. आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा हा न्याय म्हणजे मी आज वकील आहे म्हणून सांगते, प्रेयर वेगळी. आम्ही केसेस लढतो म्हणून सांगू इच्छिते की जेव्हा आम्ही केसेस लढतो, आम्ही आर्ग्यू करतो, तेव्हा काय विचारतात? व्हॉट इज युअर प्रेयर? व्हॉट इज युअर प्रेयर? तुमचं म्हणणं काय आहे? तुमचं रिलीफ काय आहे? वाचून दाखवा. तुमच्या बॉडीमध्ये आहे का? तुमच्या पिटिशनमध्ये आहे का? आणि जेव्हा त्यांनी तिथे पिटिशनमध्ये तो त्यांचा प्रेयरच नव्हती, त्यांची मागणीच नव्हती, ती मागणी यांनी घुसळवली. 6 वर्सेस 1 जो आमचे एकुलते एक तिथे पोहोचलेले व्यक्ती होते, त्याला एक मताने हरवून त्याला आपल्यात घेऊन त्यांनी हा निकाल दिलेला आहे. हा निकाल जेव्हा आपण 341 होतो तर तुम्हाला आर्टिकल 14, आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 विचार करावा लागतो. 341 च्या अगोदर हे आर्टिकल येतात. त्यामध्ये डिस्क्रिमिनेशन. मी तुम्हाला 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगते कारण का बराच उशीर झालेला आहे. मी फक्त एवढं सांगते की मी आता निरंजन टकलेंचं एक छोटीशी क्लिप आली. त्यांनी म्हटलं की त्यांच्यासोबत एक मित्र होता, तो म्हणाला की माझा मित्र आहे, माझे साहेब आहेत, त्याने माझ्यापेक्षा वरच्या पद आहे पण ते खालच्या जातीचे आहेत आणि ते चांगले कमवतात, ते 2 नंबरचा पैसाही घेतात, त्यांच्याजवळ भरपूर मालमत्ता आहे. त्यांनी म्हटलं तर ते म्हणाले त्यांच्याला आता रिझर्वेशन कशाला पाहिजे? तर त्यांनी म्हटलं नाही पाहिजे का रिझर्वेशन? मग एक काम कर, तू त्यांची मुलगी सून म्हणून करून घेतोस का? आणि जर तू सून म्हणून करून घेत असशील तर आपण त्यांचं रिझर्वेशन रद्द करूया. आणि बाबासाहेबांचं एक उदाहरण देऊन संपवते कारण का वेळ कमी आहे. बाबासाहेब जेव्हा परिषदा घ्यायच्या किंवा आताच त्यांनी सांगितलं की चामारांच्या साठी त्यांनी आव्हान केलं होतं की तुम्ही बुद्ध धर्मात घ्या, तेव्हा ते प्रत्येक लोकवस्तीत जायचे. एकदा साठे नावाचे गुरुजी होते, ते त्या लोकवस्तीत शिकवायला जायचे आणि त्या साठे गुरुजींची माहिती हे आपले लोक येऊन बाबासाहेबांना सांगायचे की साठे गुरुजी खूप छान काम करतात, ते आपल्या म्हणजे आपल्या लोकांना येऊन शिकवतात, ते भेदभाव मानत नाही. मग बाबासाहेबांनी म्हटलं तर बाबासाहेबांनी त्यावर काय म्हटलं, बरं ठीक आहे, मग एक दिवस असं करा म्हणे की तुम्ही त्यांना माझ्याशी भेट करून द्या. त्यांनी म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी सहज विचारणा करता विचारलं की साठे साहेब ह्यांना सगळ्यांना तुमचा सत्कार करायचा आहे कारण का तुम्ही खूप छान काम करता, तर पण तुम्ही इथून जर शिकवता लहान मुलांना तर मग काय करता पुढे? म्हणे मी इथून घरी जातो, घरी गेल्यावर मी माझं सोहळं बाहेर काढतो, मी माझं जानवं बाहेर काढतो, मी आंघोळ घालते, माझी मिसेस मला बाहेर पाणी देते, माझा आंघोळ वगैरे झाल्यानंतरच मी घरामध्ये पूजा करतो. तेव्हा बाबासाहेबांनी दाखवून दिलं की अजूनही तुमच्या सोबत जो व्यक्ती अशा प्रमाणे तुम्हाला अस्पृश्य मानत असेल त्याची तुम्ही खरं सत्कार करायला पाहिजे का? याचा उदाहरण मी फक्त एक देऊ इच्छिते की आमचा व्यक्ती जो तिथे बसलेला आहे खरंच आम्ही त्याचा सत्कार करायला पाहिजे का?
आज जो चीफ जस्टिस बसलाय, खरंच आम्ही त्याचा सत्कार करायला पाहिजे का? आमचा व्यक्ती आमचा होत नाही, ही आमच्या समाजाची शोकांतिका आहे. आमच्या समाजाला 10 डॉक्टर, 20 इंजिनियर, 30 वकील बनवण्याचा उद्देश काय होता? हा आज खरंच फुलफुल झालाय का? याचा विचार करा. आणि डिस्क्रिमिनेशन पहिले येतं, आर्टिकल 14 पहिलं येतं, आर्टिकल 15 पहिलं येतं आणि आर्टिकल 16 पहिलं येतं, ज्याच्यात डिस्क्रिमिनेशन म्हटलं जातं. आणि त्यामुळे आज आम्हाला रिझर्वेशनची गरज आहे. जर इकॉनॉमिकली आम्ही साऊंड असलो तरी जर आम्ही तुमच्या पंक्तीत बसू शकत असेल, तुम्ही मंदिरं धूत नसाल किंवा UP मध्ये मायावती खाली झाल्यावर तुम्ही ती खुर्ची धूत नसाल, तर आम्ही पण त्याचा विचार करू इच्छितो. पण तुम्ही जोपर्यंत सुधारणार नाही, 4 वर्ण काढणार नाही, तोपर्यंत आम्ही आमचं आरक्षण नाही मानणार नाही. धन्यवाद. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल.